नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार सायलीला कळतं की अर्जुनला आधीच माहिती होतं साक्षी जिवंत आहे. ही गोष्ट सायलीपासून लपवल्यामुळे सायली घर सोडून जाते. नक्की घडतं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला अर्जुन झोपलेला असतो, तेवढ्या चैतन्याचा फोन येतो. अर्जुन तो फोन उचलतो आणि चैतन्य म्हणतो, अर्जुन, साक्षी पोलिसांना सापडली आहे. आता तू सायली वहिनींना सगळं सांगून टाक, नाहीतर साक्षी पोलिसांना सगळं सांगेन. अर्जुन म्हणतो, साक्षीला माहिती असेल का मी महिपत बरोबर डील केलेलं? तेव्हा चैतन्य म्हणतो, ऑफकोर्स माहितीच असेल ना. त्यावेळी अर्जुन खूप घाबरतो आणि म्हणतो, आता मी कसं सांगू की साक्षी जिवंत आहे? हे मला आधीच माहिती होतं आणि ते सांगून मी महिपतशी डील केलंय. तेव्हा सायलीने हे सर्व ऐकलेलं असतं. ती अर्जुनला म्हणते, तुम्ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवलीस कशी? अर्जुन म्हणतो, हे बघ सायली, जे मी केलं ते करणं खूप गरजेचं होतं. त्यावेळी सायली म्हणते, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, जर तुम्ही माझ्यापासून काही लपवलं तर त्या क्षणी आपलं नातं संपलं. त्यानंतर सायली कपाटातनं सगळे कपडे काढून बॅग मध्ये भरत असते. अर्जुन तिला म्हणतो, मी खूप मोठी चूक केलीये, तुला आधीच सगळं सांगायला हवं होतं. सायली बॅग भरते आणि बाहेर पडण्यासाठी जाते. तिच्या मागे मागे अर्जुन तिला जाऊ देत नसतो आणि त्याच वेळी अर्जुन झोपेतून उठतो. म्हणजे हे सगळं अर्जुनच्या डोक्यात चालू असतं, म्हणून त्याला एक असं भयानक स्वप्न पडतं. पण तरीही अर्जुनला वाटतं की झोपीत साक्षीबद्दल बोललो असेल आणि ते सायलीने ऐकलं असेल, तर त्यामुळे अर्जुन घाबरतो आणि रूम मधून बाहेर जाऊन जोरजोरात ओरडतो, सायली सायली, आई बाबा तुम्ही सायलीला पाहिलं का? तर ते म्हणतात, आम्हाला सायली सकाळपासून दिसलीच नाही. तेव्हा विमलही म्हणते, त्या सकाळपासून किचन मध्ये पण आल्या नाही. त्याच वेळी सायली दरवाजातून आत येते आणि विचारते, काय झालं? कल्पना म्हणते, बायको घरी नसल्यावर तुझ्या नवऱ्याचे पाय थरथरत होते. अर्जुनला सायलीबद्दल जरा काळजी वाटत असते, म्हणून तो रागात म्हणतो की तुला मला सांगून जाता येत नव्हतं का? असं म्हणून तो त्याच्या रूम मध्ये जातो. दुसरीकडे अस्मिता सकाळ सकाळी खाली येते. तेव्हा किचन मध्ये सायली पण असते. तेव्हा कल्पना सायलीला हाक मारत म्हणते, अगं सायली, मी अस्मिताचं बदामाचं दूध करून ठेवले, ते देतीस का? तेव्हा सायली म्हणते, हो आई देते. आणि त्याच वेळी डिलिव्हरी बॉय येतो दरवाजाजवळ आणि म्हणतो, अस्मिता सुभेदार. तेव्हा अस्मिता म्हणते, हो मीच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, वा, आता अस्मिताच्या पार्सलची डिलिव्हरी व्हायला लागलीये, म्हणजे आता अस्मिता नॉर्मल आहे. त्यावेळी अस्मिता म्हणते, अर्जुन उगाच चिडवू नको मला. अस्मिता ते पार्सल घेण्यासाठी जाते. तेव्हा तो पार्सलवाला म्हणतो, कॅश डिलिव्हरी आहे. अस्मिता म्हणते, ठीक आहे, आणि सचिन सचिन अशी हाक मारते. तेव्हा सचिन तिथे येतो. अस्मिता त्याला म्हणते, अरे माझं डेबिट कार्ड दे ना, मी बाळासाठी काहीतरी गोष्टी मागवल्यात. तेव्हा सचिन स्वतःकडचे डेबिट कार्ड अस्मिताला देतो. हे सगळं होत असताना घरातील सर्व लोक पाहत असतात. त्यावेळी अस्मिता पार्सल घेऊन त्या खुर्चीवर बसते. प्रतापराव अस्मिताला विचारतो, तू तुझ्या अकाउंटचे डेबिट कार्ड सचिनला का दिलं? अस्मिता म्हणते, नवरा तो माझा, काय फरक पडतोय? मागील इतके वर्ष तो नोकरी करत होता, तेव्हा त्याचे पैसे मी उडवले, तेव्हा त्याने हिशोब सुद्धा मागितला नाही माझ्याकडून. आता त्याला पैशाची गरज आहे, मग मी त्याला मदत काय का करायची? असं म्हणून ती रागारागात तिथून निघून जाते. इकडे अर्जुन म्हणतो, त्या सचिनला फक्त अस्मिताचा पैसा दिसतोय, पण त्या अस्मिता ताईला काहीच कळत नाही. स्वतःचे सगळे पैसे देऊन झाली स्वतः मोकळी. सायली म्हणते, आई बाबा तुम्ही अस्मिता ताईंना बोललात तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यापेक्षा अस्मिता ताईचं अकाउंट ज्या बँक मध्ये आहे त्या बँकच्या मॅनेजरशी तुमची ओळख आहे का? म्हणजे आपल्याला असं काही करता येईल जेणे काही दिवस अस्मिता ताईचं अकाउंट मधून कोणीही पैसे काढता येणार नाही. असं काही होऊ शकतं का? प्रतापराव म्हणतो, सायली बेस्ट आयडिया आहे, मी माझ्या मॅनेजरशी बोलतो. अर्जुन म्हणतो, डॅड मी आणि सायली जरा बाहेर जाऊन येतो. त्याच वेळी प्रिया पण बाहेर येते आणि तिला दिसतं सायलीन अर्जुन परत एकदा बाहेर चाललेत. इकडे सायलीन अर्जुन बाहेर जातच असतात. तेवढ्यात प्रिया त्यांच्या जवळ येते आणि म्हणते, मला उठायला जरा उशीरच झाला. तेव्हा कल्पना म्हणते, काहीच हरकत नाहीये. प्रिया म्हणते, विमल अश्विन डबा घेऊन गेला आहे का? विमल म्हणते, नाही, म्हणजे मी डबा भरून ठेवलाच होता पण ते घेऊन गेले नाही. तेव्हा प्रिया म्हणते, अरे देवा, आता जाते मी आणि त्याला डबा देऊन येते. अर्जुन सायलीला म्हणतो, आता आपण पण निघूया. तेवढ्यात प्रिया म्हणते, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर अश्विनच्या हॉस्पिटलमध्ये मला सोडता का? त्यावेळी सायली म्हणते, प्रिया जा तू पटकन आवरून ये, आम्ही थांबतो तुझ्यासाठी. त्यानंतर अर्जुन व सायली बरोबर प्रिया गाडीत बसून निघालेली असते. त्यानंतर अर्जुन त्या प्रियाला हॉस्पिटल बाहेर सोडतो आणि तिथून निघून जातो. दुसरीकडे सायली व अर्जुन वंदना सोबत कॉफी शॉप मध्ये असतात. त्यावेळी अर्जुन त्या बबलीचा फोटो वंदनाला दाखवतो. वंदना म्हणते, बाजूला करा तो फोटो, मला ह्या मुलीचा चेहरा सुद्धा बघायचा नाहीये. हिने माझ्या मुलाच्या आयुष्याचा सत्यानाश केलाय. या बबली लोखंडेला मी कधीच विचारू शकणार नाही. सायली म्हणते, तुमच्या मुलाचं त्या बबलीने काय केलं ते तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? त्यानंतर वंदना सांगू लागते, माझ्या मुलाला त्या बबलीने खूप मारलं. तिने माझ्या मुलाचा गळा पकडला. तो गळा सोडण्यासाठी माझ्या मुलाने तिथलं आग लागलेलं लाकूड उचलून तिच्या पाठीला लावलं, जेणेकरून तिला तिच्या पाठीला भाजलं. तर प्रेक्षकांनो, पुढील एपिसोड मध्ये प्रियाचा फोन
फोन सायलीच्या हाती लागलेला असतो आणि तेवढ्यात मैनाचा फोन येतो. सायली तो आवाज ऐकते. आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.